मित्रांनो, पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचं काय होणार अद्यापही कुणाला काही माहीत नाही। कारण जेव्हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत याबाबत प्रश्न विचारला तेव्हा देशाचे रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी उत्तर देताना सांगितलं की पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग हा अहिल्यानगर मार्गे शिर्डी ते नाशिक असा केला जाणार असून याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। तेव्हा त्यांनी जेएमआरटीचं कारण सांगून हा रेल्वे मार्ग वगळण्यात आला असंही ते स्पष्ट बोलले। जेएमआरटीला डायरेक्ट पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे केला तर जेएमआरटीला अडथळा येईल। हा आंतरराष्ट्रीय दुर्बीण प्रयोग असून याला कोणत्याही प्रकारचा अडथळा नाशिक ते पुणे किंवा पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग हा अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेला असून असंही त्यावेळेस ते बोलले। यातच आता संगमनेरकरांनी या रेल्वे मार्गाला तीव्र विरोध दर्शवत यात आता पुणे नाशिक महामार्गाला समांतर रेल्वे मार्ग ची मागणी शासनाने घ्यावी असे सुद्धा बोललं जात आहे। तथा पुणे ते नाशिक महामार्गाला समांतर जाणाऱ्या रेल्वे मार्गाची मंजुरी मिळवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना खोडद तालुका जुन्नर येथील जेएमआरटी प्रकल्पामुळे पुणे ते नाशिकला चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आडेफाटा, संगमनेर मार्गे जाणारा प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द करण्यात आला असून पुणे चाकण औद्योगिक वसाहत, अहमदनगर, पुंताबा, शिर्डी, नाशिक या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती संसदेत दिली होती। पुणे ते नाशिक महामार्गाला समांतर रेल्वे मार्ग होणे हे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजक यांच्या हिताचे आहे। पूर्वीचा रेल्वे मार्ग व नवीन रेल्वे मार्ग यातील अंतरावर मोठी तफावत आहे। शिर्डी मार्गे असलेल्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचं अंतर 300 किलोमीटर पेक्षा जास्त आहे। त्यामुळे तेवढेच अंतर पुणे कल्याण मार्गे नाशिक आहे। तर हा रेल्वे मार्ग कशासाठी? अहमदनगरहून दौंड मार्गे पुणे हा जुना रेल्वे मार्ग अस्तित्वात असताना फक्त चाकण औद्योगिक वसाहतीसाठी नवीन मार्गाची आखणी होत असेल तर जेएमआरटी प्रकल्पाला अडथळा होणार नाही याची उपाययोजना करून पुणे ते नाशिक महामार्गास समांतर रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल। जेएमआरटी प्रकल्प भागात बोगदा व इतर प्रकारे रेल्वे मार्गे केल्याने तर प्रकल्प खर्चात मोठी वाढ होईल व त्याची जबाबदारी केंद्राने की राज्याने घ्यायची, यामुळे प्रकल्पाचा मार्ग बदलला आहे अशी माहिती प्रसार माध्यमांनी दिली आहे असे टावरे यांनी नमूद केले आहे। पुणे नाशिक जिल्ह्यातील आम नागरिक, उद्योजक तसेच शेतमाल व औद्योगिक वाहतुकीसाठी जुन्या मार्गालाच मंजुरी मिळणे आवश्यक आहे। त्यातून या भागाच्या विकासाला चालना देखील मिळणार आहे असं अशोकराव टावरे यांनी सांगितलं आहे। शासनाने गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने रद्द केलेल्या पुणे नाशिक या जुन्या रेल्वे मार्गालाच मान्यता मिळवण्यासाठी सध्या प्रस्तावित केलेला शिर्डी अहमदनगर मार्गे पुणे हा मार्ग रद्द करण्यासाठी पुढाकार घेऊन न्याय द्यावा अशी मागणी अशोकराव टावरे यांनी निवेदनात दिलेली आहे। बघा, नाशिक ते पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग जो जुना रूट फायनल झालेला होता संगमनेर मार्गे, तर तोच रूट आता फायनल करण्यात यावा असं अशोकराव टावरे यांनी निवेदन दिलेलं आहे। आता याबाबत काय अपडेट येतं आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। मी नेहमी या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पुन्हा आपण आपल्या चॅनलवर भेटूया मित्रांनो।